नागपंचमीनिमित्त निमगाव येथे वावडी आणि हिरकणी महोत्सव उत्साहात पार पडला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माळ रानावर वावडी उडवण्याचा आनंद घेतला। नागपंचमीनिमित्त निमगाव येथे वावडी व हिरकणी महोत्सव उत्साहात पार पडला। यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माळ रानावर 5 ते 30 फुटांच्या वावड्या उडवण्याचा आनंद घेतला। वावडी महोत्सवात सुमारे 3 ते 4 हजार तरुण तर हिरकणी महोत्सवात 1100 महिलांनी सहभाग घेतला। खरंच आयुष्यामध्ये वावडी उडवलीच पाहिजे, कबड्डी खेळलीच पाहिजे, हुतुतू खेळलंच पाहिजे। शेवटी आपण खेळलं पाहिजे आणि आपल्याला त्यातनं एक आनंद मिळतो। आज बघा ना किती एवढा मोठा म्हणजे आज सगळ्या 30-30 फुटाच्या इथं वावड्या आहेत। म्हणजे प्रत्येक तिथं जिवलग ग्रुप असेल, विश्वकर्मा असेल, छत्रपती संभाजीराजे असतील, 65 ग्रुप असेल, मराठा हनुमान प्रतिष्ठान असेल, जनता राजा, धर्मरक्षक 65 इकडे आमचे शक्तीपीठ महामार्गाचं असेल किंवा मी म्हणत नाही कुठलं, आणि आमच्या दादा नेत्या जे दादा आहेत दादांच्या नावाने सुद्धा आज वावडे होते। आणि हा महोत्सव आहे, ह्यातनं कुठं शेवटी आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला ह्यातनं आनंद असतो, एक आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो आणि एक समाधान मिळतं। रोज काम वेगळं असतं हे वावडी महोत्सव काय प्रत्येक वर्षी नसतो, वर्षातून एकदा येतो। ह्यातनं कुठेतरी एक समाधान आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण संधी शोधली पाहिजे। कदाचित या वावडी महोत्सवात येण्याची मी संधी शोधली आणि ती मला मिळाली। वावडी स्पर्धेतील विविध गटांमध्ये शुभम मगर, हनुमंत जगताप, दत्तात्रय देशमुख, शंभूराजे मगर, मनोज दोशी, क्रांतिसिंह मगर, साहिल माने, थोरात, पृथ्वीराज मगर, मल्हार प्रतिष्ठान आदी विजेते ठरले। हिरकणी महोत्सवात संध्या अजय वसव यांनी प्रथम क्रमांक मिळवला। स्नेहल पाटील व आरती ढवळे द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या। तसेच आकांक्षा पवार, नेहा जाधव, अर्चना मगर, सोनाली ढवळे, हर्षदा पवार, सुजाता मगर, दीक्षा साळुंखे, शीतल बोडरे, निलोफर शेख, वैष्णवी कुंभार आणि रोहिणी जाधव यांना विविध बक्षिसे देण्यात आली। कार्यक्रमास ॲडव्होकेट MM मगर, डॉक्टर MK इनामदार, ॲडव्होकेट सोमनाथ वाघमोडे, किशोर सूळ, सुजय सिंह माने पाटील, राजाभाऊ बोडके, संजय देशमुख, रमेश पाटील, ऋतुजा मोरे आणि अजित बोरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। गेल्या 7 वर्षांपासून संयोजन समितीच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला जात आहे।